नेवासा तालुक्यातील घोडेगाव हे राज्य महामार्गावर असणारे गाव. या ठिकाणी भरत असलेला जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे गाव कोटी रुपये खर्चून या ठिकाणी शासनाने अनेक सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे सरकारी ग्रामीण रुग्णालय उभारले. परंतु या ठिकाणी एकही कर्तव्यदक्ष डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात. या ठिकाणी रुग्णांना तासनतास डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. या महामार्गावर रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. या ठिकाणी अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळाले नाही तर जीव देखील गमवावा लागतो. या ठिकाणी रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे. दिनांक 14 रोजी युसेफ लोंढे हे आपल्या मित्राला या ठिकाणी रुग्णालयासमोर अपघात झाला होता. त्यामुळे तातडीने त्या ठिकाणी घेऊन गेले असता डॉक्टर नसल्यामुळे अनेक तास त्यांना त्या ठिकाणी अडकून बसण्याची वेळ आली. आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश वेलेकर, सोनई. हॅलो. हा बोला ना. अहो, दवाखान्यात कधी येणार आहे घोडेगावला? डॉक्टर बोर्डेची ड्युटी होती, ती आजारी पडलेत. आता मी इथे 10 मिनिटात पोहोचतो तिथं शाळेजवळ. सर एक विचार करा ना, आता 11:30 वाजून गेले, पेशंट सगळे वाट बघत थांबले तर असले. बरोबर आहे, पण ते डॉक्टर बोर्डेची ड्युटी होती, ते आलेच नाही. अहो सर, डॉक्टर बोर्डांची ऐका ना, बोर्डांची ड्युटी होती, मग त्यांच्यावर तुम्हाला माहिती होतं तर मग तुम्ही तर थोडंसं लवकर 50-60 नव्हतं ना माहित मला. अहो मग तुम्हाला कसं कळलं बोर्डांची ड्युटी होती, मग तुम्ही का नाही आले? नाही नाही, बोर्डची ड्युटी आता सांगितलं ना, मग आम्ही आजारी पडलो, येऊ शकत नाही. आता सांगितलं का? म्हणजे ड्युटीचं टायमिंग. आणि ड्युटी टायमिंग काय सर? स्टाफचा इथं कोणी बघायला नाही, काय नाही. इथं पेशंट लोक बाहेर बसलेत, आत बसलेत, कोणी निघून जाऊ राहिले. सर मग एवढं मोठं उभं केलंय कशासाठी आपण? मी गाडी चालवायलो 5 मिनिटात. अहो 5 मिनिटात मला एक सांगा ना सर, आता एखादा तुम्ही स्वतः जर इमर्जन्सी मध्ये असता आणि तुम्हाला काही अपघात झालेला असेल आणि तुम्ही जर म्हटले मी 5 मिनिटात बघतो, एका डॉक्टर बोललो, तुम्हाला कसं वाटणार? आता मी गाडी चालवतोय, आता माझं काही होऊन येतो ना, तिला आल्यानंतर मी बघतो. अहो मग एक काम करा, तुम्हाला जर फक्त पगारापुरत्या ड्युट्या करत असेल तसं करा. टायमिंगचं टायमिंग आम्ही 1ला होतो ना 2ला जातो. म्हणजे सकाळपासून उघडून ठेवता इथे लोक ताण काळ उभे राहते, यांचं काय? नाही तुम्ही ना समाधानकारक उत्तर द्या. मला हे काम माझं म्हणणं काय, तुम्ही जरा समाधानकारक उत्तर द्या. तुम्हाला आताशी कळतंय का ते बुर्डे सरांची ड्युटी होती, ते नाही येत, मग मी येतोय. मग मला एक सांगा ना, तुम्ही अगोदर तुम्हाला त्याचं कर्तव्य नाही का त्या बुर्डेचं तुम्हाला सांगायचं का मी आज येऊ शकत नाहीये, मग तुम्ही पर्याय काय मग उपलब्ध राहावा किंवा दुसरं बघणे? हो ना, त्यांनी नाही सांगितलं की प्रॉब्लेम झाला, मी येतोय 5 मिनिटांमध्ये. अहो त्यांनी नाही सांगितलं. आता इथं ऍक्सिडेंट झालेले पेशंट इथं आणले, आता त्यांचा उपचार कोण करणार, कसं करणार? इथं बाकी तुमचा स्टाफ सुद्धा बघायला नाहीये, मग करायचं काय इथं लोकांनी? येतोय म्हणलं 5 मिनिटं. आता कसं आहे, मी आता गाडी चालवायला माझं. अहो तुम्ही गाडी चालवताय, सगळं करायचं, तुम्ही 5 मिनिटात 5 मिनिटात. मला काय म्हणायचं, तुमचं टायमिंग तुम्हाला माहिती नाही का? असं काय टायमिंग ठरलेला नाही की इथं इतक्या वाजता जायचं आणि इतक्या वाजता उपचार करायचे आहेत लोकांची? असं काही आहे का फक्त पगारापुरते तुमच्या हाजऱ्या भरायच्या? डॉक्टर आले नाही, तुम्हाला सांगतो ना, ते आले नाही. अहो ते आले नाहीये, तुम्ही ऐका ना, ते आले नाही जे तुम्ही मला 10 वेळा सांगितलंय, पण तुम्हाला त्यांनी तुम्हाला सांगितलं असं ना, तर मग तुमचं कर्तव्य नव्हतं का तुम्ही लवकर यायचं? नाही सांगितलं ना, नाही सांगितलं ना. अहो मग ठीक आहे, त्यांनी सांगितलं नाही, मग आता तुम्ही इथले अधिकारी म्हणून तुम्ही त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहे, कसं काय करणार आहे सांगा बरं? आता आल्यानंतर करू ना. आता मी आता रस्त्यामध्ये किती बोलू तुम्हाला? अहो सर एक लक्षात घ्या, बोलण्यामध्ये मी तुम्हाला लेट होईल ना, मी यायला लेट होईल ना, मी 2 मिनिट थांबा. हा यायला लेट होईल माझ्या फोनमुळे. मग तुम्ही घरून लवकर निघाले असते, तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्याची माहिती नाही म्हणलं, मग तुम्ही असं बोलताय सर, हे तुम्हाला चांगलं नाही वाटत ना? शोभत नाही होत तुम्हाला? नाही कर्मचारी अचानक म्हणला मी आजारी आहे. अहो कर्मचारी, मग मला एक सांगा ना, मला एक सांगा, कर्मचारी जर म्हटला तर मी अचानक सांगितलं. आता आपलं हॉस्पिटल जे खोललंय, या हॉस्पिटलला अचानकच पेशंट येत असतं ना का? अपघाताचे पेशंट अचानक जातात ना. मग आपला कर्मचारी समजा लेट सांगतोय म्हणलं, तुमचा शेड्यूल तुम्ही तयार केलेला असतो ना. काय ते करा सर, नाही तर ना घेणे नाही बंद करा, काय अडचण नाही. तुम्ही फक्त पगारापुरते येत असं तर येऊ नका. त्या डॉक्टरांना आम्ही सोडणार नाही, तुम्ही काळजी करून घ्या रे. सगळे शूटिंग